देवमाणूस मधला अध्याय. पुढील भागामध्ये लाली फ्रीज समोर बसलेली असते. आर्याला बघत म्हणते, तू तुझ्या मर्यादेत राहिली असती तर मला हे सगळं करावंच लागलं नसतं. आता तिला आठवतं, जेव्हा गोपाळ डेड बॉडी टेम्पोमध्ये टाकत असतो तेव्हा लाली बघते आणि त्यानंतर तो मंदिरात जातो. मंदिराच्या बाहेर जेव्हा टेम्पो उभा असतो तेव्हा लाली त्यामधून डेड बॉडी काढते आणि ती जामकरांच्या घरी येते. आर्याला ओढून ओढून ती खूप थकलेली असते. आता ती खाली बसते आणि डोक्याला हात लावते, पण नंतर उठते आणि फ्रीजमधून पाण्याची बाटली काढते. पाणी पिता पिता विचार करते, ही आर्याची डेड बॉडी कुठे ठेवू. तेवढ्यात फ्रीजकडे बघते. आता तिला ओढत आणते आणि फ्रीजमध्ये घालते. तर घडलेलं असं असतं, लाली जामकरला खूप अडवण्याचा प्रयत्न करते, पण ते काय ऐकत नाही. जामकरची गाडी निघून जाते. आप्पा आणि सगळं गाव येतं. ते पण आत जातात. फुलाबाई म्हणते, गोपाळ. गोपाळ म्हणतो आहे आणि बेशुद्ध पडायचं नाटक करतो. आता फुलाबाई मोठ्याने किंचाळते, अहो गोपाळची हालत बघा ना. आता मात्र आप्पा सुधाकरलाच पकडतात आणि मंग्या तर नारेच द्यायला लागतो. आप्पा म्हणतात, मी माझ्या पोराला बाहेर काढणार म्हणजे काढणार. देवीसिंग मनात म्हणतो, काढा काढा. तुम्ही काढलं की मी गावातून पळायला मोकळा. रणजी बडबड करत चहा करत असते. आता ती आजी हौसा आणि ऋत्विकला देते. आजी एक घोट घेते आणि थुंकून टाकते आणि म्हणते, रणजे तुला आला भोक. काय ग, घरात साखर नव्हती की पत्ती. याला काही चव तरी आहे का. रणजी म्हणते, तुमची जीभ ना एवढी वाईट वंगाळ बोलती ना, तुमच्या जीभेला काही चवच नाही राहिली. आजी म्हणते, पोरांनो तुम्ही सांगा रे चहा कसा झाला. रणजी म्हणते, सांगा सांगा पोरांनो, मी फक्कड चहा केलाय. आता दोघे एक घोट घेतात, बाहेर फेकणार. तेवढ्यात रणजी डोळे मोठे करते आणि दोघं जण बळजबरीने घोट घेतात आणि म्हणतात, छान छान, खूप छान झालाय. तेवढ्यात लाली येते. रणजी म्हणते, काय ग लाले, आलीस वय. बरं असं कर ना, चहा ठेव की आपल्या सगळ्यांना. हौसा म्हणते, लाली वहिनी कर की ग चहा, आईने लय घाण चहा केलाय. ऋतू म्हणतो, मला पण मला पण. आता लाली चहा ठेवते आणि डबा भरत असते. रणजी म्हणते, काय ग लाले, आता जेलमध्ये रोज असाच डबा घेऊन जाणार, म्हणजे गोपाळला सोडणार बिडणार नाही की काय. बघितलं का आत्याबाई. आजी म्हणते, कसं सोडणार, गावात मुडदे पाडतोय. मला तर असं वाटतं ही बी मुडदे पाडत असणार. आता मात्र लाली चांगली दचकते. रणजी म्हणते, बाई लाले, गोपाचं अवघडच झालं नाही. आता ती बोलत असते आणि लाली तिच्या पायावर पाय देते. आता रणजी मोठ्याने किंचाळते, आई ग आई ग. आजी म्हणते, काय झालं. रणजी म्हणते, बघा की हिने माझ्या पायावर पाय दिला. लाली म्हणते, सॉरी सॉरी आत्याबाई, चुकून झालं. ते मी जरा घाईत होते आणि तुम्ही मध्ये मध्ये आलात. बरं चहा झाला, तुम्हाला घ्या आणि सगळ्यांना द्या. आता लाली निघून जाते. इकडे मात्र जामकर खूप रडत असतो. त्याला आठवतं आर्या बोललेली, काय रे दादा किती उशीर केला. तू उशीर आला ना, मला खूप काळजी वाटते. आणि काय रे, तुला सांगितलं होतं ना लवकर ये म्हणून. आज मला तुझ्यासाठी ड्रेस घ्यायचा होता, ते पण माझ्या पसंतीचा. बरं जाऊ दे, तू सकाळपासून काहीच खाल्लं नाही. चल आता जेवण करून घे. आता मात्र जामकरला खूप रडायला येतं. तो चिमणे आणि पाणी प्यायला जातो, पण हंड्यामध्ये पाणीच नसतं. त्याला सगळं किचन बघून अजूनच आर्याची आठवण येते. तो आता पाण्यासाठी फ्रीज उघडायला जातो, पण तेवढ्यात दार वाजतं. तो दार उघडतो आणि म्हणतो, तुम्ही तुम्ही इथे का आलात. लाली म्हणते, एक बहीण इथं कशासाठी येणार, तुमच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आले. जामकर म्हणतात, हे बघा मी तुमची काही मदत करू शकत नाही. लाली म्हणते, मी त्यासाठी आलेच नाही आहे. जेव्हा पोलीस स्टेशन बाहेर तुमच्याशी बोलले ना, तेव्हा मला जाणवलं तुम्ही खूप एकटे पडलात आणि एक बहीण नाही ओळखणार तर कोण ओळखणार. जामकर म्हणतात, बहीण तुम्ही त्याओ, अरे ते माझी चांगली मैत्रीण होती, त्या नात्याने मी पण तुमची बहीणच झाले. आता जामकरला खूप रडायला येतं. ते म्हणतात, प्लीज हे करू नका. लाली म्हणते, हे बघा तुम्हाला वाटत असेल मी माझ्या नवऱ्यासाठी आले, तर तसं नाही. खरं तर त्यांच्यासोबत तुम्ही खूप वाईट वागलात आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. पण घरी आले ते फक्त बहिणीच्या नात्याने, आर्याताईसाठी. आता ती जेवायला वाढते. जामकर म्हणतात, प्लीज हे नका करू तुम्ही. लाली आता ताट घेऊन उठते आणि त्याच्यासमोर ठेवते आणि म्हणते, मला माहिती आहे तुम्ही पोलीस आहात, तुमचा सहजासहजी कुणावर विश्वास नाही बसत आणि खरंच बसायला पण नाही पाहिजे. पण मी या जेवणामध्ये विष नाही कालवला, पाहिजे तर खाऊन दाखवते. जामकर म्हणतात, नको, त्याची काही गरज नाही. लाली म्हणते, मी समजू शकते, अरे ते प्रेग्नंट होत्या
म्हणून तुम्हाला टेन्शन आलं ना. आता मात्र जामकर शॉक होतो आणि म्हणतो, तुम्हाला कसं माहिती आर्या प्रेग्नंट होती? हे तुम्हाला तुमच्या नवऱ्याने सांगितलं? लाली म्हणते, नाही नाही, एकदा मी आणि आर्याताई भेटलो तेव्हा त्यांना त्रास व्हायला लागला. कोरड्या उलट्या बघून मला संशय आला, म्हणून मीच त्यांना विचारलं तर आर्याताई बोलल्या मी प्रेग्नंट आहे. जामकर म्हणतात, तुम्ही विचारलं नाही कोण आहे तो, का तुमचाच नवरा आहे? लाली म्हणते, नाही नाही साहेब, अहो मी आर्याताईला खूप विचारलं पण त्यांनी मला पण नाही सांगितलं. मला बोलल्या मला दादाची खूप भीती वाटते. अहो त्यांना भीती वाटत होते तुम्ही त्यांना मारून टाकाल, म्हणून त्या म्हणल्या माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये चल. पण त्यावेळेस मलाच बरं नव्हतं म्हणून मी यांना पाठवलं आणि त्यांना शपथ घातली कोणालाच सांगायचं नाही. आणि त्या शपथेमुळे आज ते तुम्हालाही सांगत नाही आहे. आता ह्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे तुम्ही ठरवायचं. अरे ते सापडत नाही याचं मला पण लय वाईट वाटतंय. ह्या गावामध्ये त्यांना फक्त मीच एकटी मैत्रीण होते म्हणून त्या मला सगळं मनातलं सांगायच्या. मला वाटतं साहेब त्यांच्या पोटामध्ये ज्याचं मूल होतं ना त्यांच्यासोबतच त्या गेल्या असतील. आता त्या परत आल्या आणि मला विचारलं माझ्या दादाला जेवायला का नाही दिलं, तर मी काय सांगणार. त्या मला म्हणायच्या माझा दादा ना स्वतःची काळजीच घेत नाही, जेवण पण वेळेवर करत नाही, सारखं काम काम काम. मग मी त्याला स्वतःच्या हाताने भरवते. आता जामकरच्या डोळ्यात घळाघळा पाणी येतं आणि तो म्हणतो, खरंच चिमणी असं म्हणायची? अजून काय म्हणायची चिमणी? आता लाली मात्र जामकरला इमोशनल गुंडळते. त्याचं मन एवढं दाटून येतं की त्याला ठसका लागतो. लाली आता हांड्यात पाणी बघते पण पाणी काही नसतं. ती आता फ्रीजकडे जाते आणि थोडीशी झचकते, पण जामकरकडे बघते आणि फ्रीज उघडते. आर्याची डेड बॉडी बघून तिची लवकर काही हिंमत होत नाही. पण नंतर मात्र ती फ्रीजमधून हळूच पाण्याची बॉटल घेते आणि जामकरला पाणी देते आणि म्हणते, साहेब तुम्ही नका काळजी करू, येतील आर्याताई परत. जामकर म्हणतात, ठीक आहे तुम्ही आता घरी जा. लाली म्हणते, साहेब कशी जाणार? अहो इथं बघितलं का किती पसारा पडलाय. आर्याताई आल्या तर काय म्हणतील की तू माझी एवढी जवळची मैत्रीण आणि घर पण नाही आवरलं. आता जामकर निघून जातात आणि लाली पटकन कडी लावून घेते. आता फ्रीज उघडते आणि आर्याकडे बघत असते आणि म्हणते, काय ग आर्या, नीट वागली असती तर आज जिवंत असती. पण नाही, माझ्या नवऱ्याच्या प्रेमात काय पडली, त्याच्या बाळाची आई काय झाली, हे सगळं करायला तुला लाज नाही वाटली? तू पण तशीच आणि ती माधुरी पण तशीच. तुम्हाला सगळ्या पुरीला माझा नवराच कसा दिसतो, तो पण काही कमी नाही म्हणा. पैसा आणि पोरी, त्याला ह्या दोन गोष्टीच पाहिजे. बरं झालं तुझ्या भावाने चांगलाच चोपून काढला. पण आर्या आता तुझा इथला टाईम खतम. आता आपण दुसरीकडे जाऊ. आता बघूया आर्याची बॉडी देशमुखांच्या घरी जाते काय. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.